लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। वडोद बाजार येथून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले। संशयित आरोपींची माहिती देणाऱ्याला 21,000 रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले। वडोद बाजार येथून एका अल्पवयीन मुलीस अज्ञात आरोपीने फूस लावून पळवून नेले। या आरोपीचा पत्ता किंवा माहिती सांगणाऱ्याला 21,000 रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले। छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील गणेश मधुकर परके यांनी दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी वडोद बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली की दिनांक 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास गणेश पारखे यांची 15 वर्ष 7 महिने वयाची अल्पवयीन भाची वडोद बाजार शिवारातील शेतात राहत्या घरासमोर भांडी घासत असताना कोणीतरी इसमाने फूस लावून पळवून नेले आहे। या अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 218/2025 कलम 137(2) BNS 2023 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास वडोद बाजार पोलीस करीत आहेत। सदर प्रकरणी पीडित मुलीस इसम गणेश महादू राणगोते राहणार वडोद बाजार याने फूस लावून पळवून नेल्याचा संशय आहे। यांचा वडोद बाजार पोलीस आजपर्यंत शोध घेत आहेत, मात्र ते दोघे कुठेही मिळून आले नाहीत। सदरील अपहृत मुलीची तसेच संशयित आरोपीची माहिती देणाऱ्या व्यक्तीस रोख 21,000 रुपयांचे बक्षीस देऊन त्यांचे नाव गुपित ठेवण्यात येईल अशी माहिती वडोद बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक SR क्षीरसागर यांनी दिली आहे। तसेच अपहृत मुलीचे वर्णन उंची अंदाजे 5 फूट, मध्यम बांधा, गोल चेहरा, रंग गोरा, केस लांब व काळे व भोरे, अंगात लाल रंगाचा कुर्ता, हिरव्या रंगाची पॅन्ट असलेली पंजाबी ड्रेस व हिरव्या रंगाची ओढणी, पायात सँडल, बोलीभाषा मराठी, शिक्षण अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय येथे 11वी कला शाखा अशा वर्णनाची मुलगी व फोटोमध्ये दिसत असलेला संशयित आरोपी मुलगा कुठेही मिळून आल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे फोन क्रमांक 88 30 75 41 14 व पोलीस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर मोबाईल नंबर 93 25 63 08 08 या क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र यांनी पत्राद्वारे देण्यात आली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.